नगरपंचायतच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या कोपरा सभेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या या आंबेगाव तालुक्याचे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्यांच्या समवेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेबजी बेंडे, इतर सर्व मान्यवर आज या ठिकाणी आपल्या या कोपरा सभेच्या निमित्तानं मी एवढेच सांगेल की या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मध्ये काम करत असताना आम्ही नामदार साहेब असतील किंवा आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे अंतर्गत रस्ते असतील, त्याचप्रमाणे ड्रेनेजचे काम असेल, स्ट्रीट लाईटची कामं असतील, विशेषतः पाण्याची जी स्कीम होती बेकेमाळची ती देखील या ठिकाणी मार्गी लागू शकलो. त्याचप्रमाणे नामदार साहेबांच्या विकास निधीतून बाळनपुरी बाबा या ठिकाणी सभामंडपासाठी निधी उपलब्ध करू शकलो. त्याचप्रमाणे सभागृहासाठी आपली मराठी शाळा या ठिकाणी देखील निधी उपलब्ध करू शकलो. या ठिकाणी नामदार साहेबांचं आणि खासदार साहेबांचं या ठिकाणी विशेषतः आपल्या बेकेमाळा या परिसरामध्ये विशेषतः निधी देण्यासाठी अनेक प्रकारची कामं करण्यासाठी त्यांनी नेहमी या ठिकाणी निधी दिलेला आहे. हा निधी आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आणू शकलो. या पुढील काळात उर्वरित जी कामे असतील या ठिकाणी आपले अंतर्गत रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे. अनेक ठिकाणी आपले स्ट्रीट लाईटची कामं राहिलेली आहेत. विशेषतः या ठिकाणी बिबट्याचं प्रवण क्षेत्र जास्त आहे, बिबट्याचा वावर जास्त आहे. आपण येणाऱ्या पुढील काळात या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील किंवा स्ट्रीट लाईटचे दिवे असतील जास्तीत जास्त लावून या ठिकाणी आपल्या या भागाचा विकास कसा होईल. त्याचप्रमाणे येत्या काही काळात आपल्या फॉरेस्टच्या बाजूला असणारं जे धरण आहे ते 1.5 TMCचं धरण काही दिवसात आपल्या या ठिकाणी होणार आहे. हे झाल्यानंतर आपल्या या ठिकाणचा जो भाग आहे जो सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. मी गणेश देवराम मोडे आपल्या प्रभाग क्रमांक 11 मधून या ठिकाणी आपल्या समोर मतदानारूपी आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वजण येत्या 2 तारखेला घड्याळ समोर बटन दाबून मला व आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोनिकाताई बानखेले यांचं देखील घड्याळ चिन्ह आहे. आम्हा दोघांनाही आपण विजयी कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. राष्ट्रवादी भाजप युतीची नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 11 मोरडेवाडी, भेकेमळा, वनस्पती नगर, खडकमळा येथील सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करते की धनेश भाऊ आणि मला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. उद्याच्या 2 तारखेला होणाऱ्या मंचर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या प्रचार सभेसाठी उपस्थित माननीय बाळासाहेब बानखेले, बाळासाहेब बेंडे, मोनिकाताईमुळे गडबड झाली, त्याचबरोबर निलेश स्वामी, दत्ता शेठ, आणखीन आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोनिकाताई बानखेले, आपले नगरसेवक पदाचे उमेदवार धनुभाऊ मोरडे, संजय बानखेले, सर्व उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, काय वेळ फार झालेला आहे आणि आज थंडी पण जास्त आहे, त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला थंडीत बसवणं मला काही योग्य वाटत नाही. म्हणून फार लांबलचक सभा न करता थोडक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना भेटायला, आपल्याशी बोलायला दोन्ही उमेदवाराने आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत.
निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना 2 मतं द्यायचा अधिकार आहे. 2 मतापैकी 1 मत हे नगराध्यक्ष पदाकरता मोनिकाताईंना द्यायचंय आणि दुसरं मत ते आपल्या धनुभाऊ मोरडेंना द्यायचंय. आणि दोघांचं चिन्ह काय आहे? आवाज नाही आला जोरात. माग हा. आता जसं आम्ही आलोय तसं दुसऱ्याही पक्षाचे उमेदवार येतीलच. ते पण तुमच्या समोर काय मांडायचं ते मांडतील. मला वाटतं इथले एक स्थानिक उमेदवार सुद्धा त्या निवडणुकीमध्ये उभे आहेत. अपक्ष तुतारीकडून. पण मला आपल्याला हे सांगायचं की आज काय आम्ही काही इथं पहिल्यांदा नाही आलेलो. या पूर्व काळामध्ये अनेक वेळेला या ठिकाणी आलेलो आहे आणि आताच या ठिकाणी सांगितलं की काय काय कामं झाली. आता मनसर हे गाव, मनसर, निगोटवाडी, बेकेमाळा हे गाव पूर्वी एकच गाव होत. नंतर निगोटवाडीचं अलग ग्रामपंचायत त्या ठिकाणी झाली. मनसरची अलग ग्रामपंचायत झाली. 2021 ला आपण ग्रामपंचायतीमधून नगर परिषद केली. पूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार बघायला ग्रामसेवक असायचा. आता नगर परिषदेचा कारभार बघायला ग्रामसेवक नाही, तर एक तज्ञ सरकारी अधिकारी त्या ठिकाणी असणार. ग्रामपंचायतला स्वतःच उत्पन्न तयार करायला किंवा निधी मिळवायला अनेक प्रकारच्या अडचणी त्याच्यामध्ये होत्या. परंतु आता नगर परिषद झाल्याच्या नंतर आपलं नगर परिषदेचं उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. पूर्वीची परिस्थिती अशी होती की मनसर ग्रामपंचायतीचं वर्षाचं उत्पन्न म्हणजे ही नगर पंचायत होईपर्यंत हे फक्त 1.5 कोटीच्या आसपास होतं. आणि त्याच्यामधून मग काही छोटी मोठी कामं ग्रामपंचायतला करायला लागत होती. परंतु नगर परिषद झाल्याच्या नंतर सरकारच्या माध्यमातून जरी नगर पंचायतच्या मर्यादा असल्या, कारण ही सुरुवात आहे, आपल्याला अजून लांब जायचंय. त्याच्यासाठी उद्या नक्की मंचरची नगर परिषद कशी असणार आहे, तिथं काय काय सुविधा आपल्याला करायच्या आहेत, याचं सगळ्याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि 21 सालापासून तर आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 105 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून मंचर नगर पंचायतीला उपलब्ध करून दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये मग आता ही कामं जशी सांगितली, ही कामं तर आपण अशीच करत राहणार आहोत. सगळ्यात महत्वाचं काय असतं? रस्ता असतो. दुसरं असतं ड्रेनेज व्यवस्था, जिथं आपण सोडलेलं पाणी वाहून जातं, ते ओढ्या नाल्यात मिसळतं.
तर बंदिस्त गटर आपल्याला करायचे. सोडलेलं पाणी असंच नाही सोडायचं, त्याच्यावर ट्रीटमेंट करून सोडायचं, जेणेकरून ओढे नाले असतील त्याच्यातलं पाणी दूषित नाही झालं पाहिजे, विहिरींचं पाणी दूषित नाही झालं पाहिजे. हे काम आपल्याला करायचं. रस्ता झाला की वीज, मंचरच्या ग्रामपंचायतला विजेचं बिल सुद्धा भरायला पैसे नसायचे. अनेक वेळेला ग्रामपंचायतची वीज तोडली गेली, पण आता गेल्या 4 वर्षामध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रसंग आपल्यावर आलेला नाही. विजेच्या नंतर आरोग्याच्या सुविधा. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण मंचरला 100 बेडचं हॉस्पिटल काढलेलं आहे, उपजिल्हा रुग्णालय, आणि तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम आपण केलेलं आहे. तिथं 1 रुपया सुद्धा द्यावा लागत नाही. पूर्वी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला केस पेपर काढायला 5 रुपये द्यायला लागत होते. आता केस पेपर काढायला सुद्धा 5 रुपये लागत नाही. असंच तुम्हाला केस पेपर कधी कधी काढून दिला जातो. आणि मग बाकीचे जे काही आजार असतील त्या आजारावर उपचार करून त्या ठिकाणी नागरिकांच्यासाठी या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे, आज सुलतानपूरच्या बंधाऱ्यावरून मंचरला टाकी बांधून पाणी पुरवलं जातं आणि त्याच्यामधून नागरिकांची गरज भागवली जाते. इकडं आहे का नळ? आले पाणी येत आहे 24 तास. नाही, तेच मी म्हणतो 24 तास येत आहे का? आणि हो म्हणते, ज्योतिष हो म्हणते. तसं नाही की पूर्वी मर्यादा असल्यामुळं आपल्या नळाला पूर्ण वेळ आपल्याला पाहिजे तेवढं पाणी मिळत नव्हतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा जरूर झाल्यात, पण अजून काही पूर्ण काम सगळं त्या ठिकाणी झालेलं नाही. त्यामुळं आपण एक आता नवीन नळ पाणी पुरवठा योजना करायला घेतलेली आहे आणि थेट डिंबे धरणापासून मंचर नगर पंचायतला पाणी आणणार आहोत. त्याला खर्च येणार आहे जवळजवळ 133 कोटी रुपये. आणि हे ज्यावेळेला पाणी येईल त्यावेळेला आपल्याला नागरिकांना काही, आणि विशेष करून महिलांना पाण्याची काही अडचण राहणार नाही. पूर्वी तुम्हाला विहिरीतून पाणी आणायला लागत होतं का नाही लागत होतं? हंडा डोक्यावर किती आहे जुन्या हंड्याने पाणी वाहिलेल्या किती महिला आहेत? हात वर करा बरं. कमी आहे. काय झालं? हा, मग त्यांना आत जाऊ दे ना, घरात जा तुम्ही. थंडीत नकाय कम. अहो, मला पण गुडगुड होतं इथे. निदान शेकोटीचं लावायची का नाही? आणि मी काही लांब नाही बोलणार. आता मी 1-5 मिनिटातच संपवणार. आत बस.
पूर्वी या सगळ्या महिलांना हांड्यानी डोक्यावरून पाणी आणायला लागायचं. त्याच्यामध्ये आता नळाने पाणी येत आहे. आणखीन आता आपण नवीन सुधारणा करणार आहे. भरपूर पाणी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि गंमत कशी असते बघा, पूर्वी आमच्या निरगुड सरला सुद्धा नळाने पाणी यायचं. आमची निरगुड सरची नळ पाणी पुरवठा योजना फार जुनी आहे. पण ते सुरुवातीच्या काळात एका ठिकाणाहूनच पाणी सोडायचे. मग घरोघर नळ झाले. मग आम्ही म्हटलं की या सगळ्या नागरिकांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, आणि म्हणून आम्ही तिथं एक फिल्टर प्लांट बसवला निरगुडसरला. त्याचा परिणाम असा झाला की पूर्वी महिला डोक्यावर पाणी भरायच्या, आणि फिल्टर प्लांट बसवल्याच्या नंतर त्या फिल्टर प्लांट मधून पाणी नागरिकांना थोडेसे पैसे घेऊन घरी आपण त्या ठिकाणी द्यायचं जार मधून. पण नंतर मग अशी परिस्थिती निर्माण झाली की ग्रामपंचायतला ते काही जार मधून घरपोच पाणी करणं परवडेना. मग ग्रामपंचायतने असं सांगितलं की ज्याने त्यांनी घरच्या लोकांनी यायचं आणि आपलं पाणी इथून घेऊन जायचं, शुद्ध पाणी. पण परिणाम उलटा झाला. महिलाच पुरुषांना सांगायला लागल्या की आता तुम्ही गावात चालला ना दूध घेऊन, तिथं दूध घाला आणि पाण्याचे जार घेऊन या. म्हणजे जे काम कधी पुरुषांच्या वाट्याला नव्हतं, नशीब डोक्यावर नाही आणायला सांगितलं. आजकाल मोटरसायकली आहेत, सायकली आहेत, आणि हे सगळं काम त्या ठिकाणी करायची वेळ आली. गमतीचा भाग जाऊ द्या, पण सुविधा असणं महत्वाचं आहे. आणि जेवढ्या आपण जास्त सुविधा करू तेवढ्या आणखीन आपल्या अपेक्षा वाढत राहतात. मला ज्या वेळेला मी निगोटवाडीला येतो किंवा या भेटेमेळ्यामध्ये येतो गेल्या अनेक वर्ष, तेव्हा दरवेळेला दोन गोष्टी आठवतात. इथली पाण्याची टंचाई, आणि दुसरं इथून जीप गाड्या भरून दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाणाऱ्या महिला. आजकाल जातात का बंद झाल्यात मला माहिती नाही. जातात, किती महिला जातात, बऱ्याच गाड्या जातात. तुम्हाला शेती आहे ना सगळ्यांना, मग दुसऱ्याच्या शेतात का काम करायला जातात? पाणी पुरत नाही. आणि मग त्याचाच विचार आता आम्ही केलाय. आणि मी तुम्हाला सांगतो, उद्याच्या 3 महिन्याच्या आत 17 कोटी रुपयाचा आपलं पांडवदऱ्याचा पाझर तलाव जो आहे ना, त्या पांडवदऱ्याच्या कामाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळी प्रोसिजर झालेली आहे. आता थोडीशी प्रोसिजर राहिली. मी आता काही निवडणूक आहे म्हणून सांगतो अशातला भाग नाही. मी कधी खोटं बोलत नाही. नाही होत तर नाही होत, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. पण ज्यावेळेला हे पांडवदऱ्याचं धरण होईल त्यावेळेला त्याचा फायदा निगोटवाडीला होईल. तुम्हाला मला वाटतं जास्त होईल. आणि तुमची शेती ज्या वेळेला बागायती होईल
त्यावेळेला तुमच्या गावातून बाहेर कामाला जाणाऱ्या महिलांच्या गाड्या बंद होऊन जातील. आणि हे आमचं उद्दिष्ट आहे. शेवटी विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रस्ता केला, गटर केला, अमकं केलं, तमकं केलं, याला नाही माझ्या दृष्टिकोनात विकास. माझ्या दृष्टीने विकास म्हणजे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. तुम्हाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आज 3 इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्या इथे काढल्या आहेत. आपल्या तालुक्यात ITI निघालेलं आहे. आपल्या तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज निघालेलं आहे सरकारच्या मालकीचं. आपल्या तालुक्यात पॉलिटेक्निक निघालेलं आहे. आणि जी बुद्धिमान मुलं असतील, भले गरीब घरातली का असतील, पण ज्याला आर्थिक परवडत नाही, त्याला कोणाच्याही चिठ्ठीशिवाय, कोणाच्याही वशिल्याशिवाय त्या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आणि त्याच्यामधून तुमच्या कुटुंबाचं कल्याण होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही गोष्ट या मंचरच्या नगर पंचायतच्या इलेक्शनशी संबंधित नाही. इलेक्शनशी संबंधित काय आहे? तर इलेक्शनशी संबंधित ह्या बाकीच्या ज्या सगळ्या सुविधा, मग आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केला, आपण स्विमिंग पूल केला, आपण एसटीचा डेपो केला, आता आपण नवीन एसटी स्टँड करतोय. मग या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला करायच्या आहेत, ज्या वेळेला मंचर सुधरेल ना, त्यावेळेला आपोआप निगोटवाडी सुद्धा आणि आपला भेकेमाळा सुद्धा सुधरेल. हळूहळू वस्ती इकडे येईल. त्याच्यातून नवीन नवीन व्यवसाय उभे राहतील. तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. आणि हे सगळं घडवायचं आहे. आणि त्याच्यासाठी हे पॅनेल उभं आहे. आता कोणीतरी गावातला एखादा माणूस, त्याला वाटलं की मी उभं राहायला पाहिजे, एकटा दुकटा माणूस जाऊन तिथे काही करू शकणार नाही. त्याचं कोणी ऐकणार नाही, काही होणार नाही. त्यामुळे जे पॅनल दिलेले आहे, मग मोनिकाताई असतील, नाहीतर आपले धनुभाऊ असतील, आपले नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार आहे आणि खाली नगरसेवक पदाचे 17 उमेदवार आहेत. 17 उमेदवारांपैकी एक उमेदवार किसनराव वानखेडेंच्या सुनबाई या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आपल्या घड्याळाच्या चिन्हावर. आणि आता हे बाकीचे नगरसेवक आहेत, त्यांना निवडून द्यायचंय. आणि त्याच्यामध्ये आपल्या या वस्तीमधून, आपल्या या वाडीमधून तुम्हाला 2 माणसं निवडून द्यायचे. बाळासाहेब, आता ती पेटी जरा दाखवा. तुम्ही ज्या वेळेला मतदानाला जाल, त्यावेळेला असं ते मतदानाचं मशीन असेल. ते वरचं गुलाबी आहे ना, हे नगराध्यक्ष पदाचं मतदान आहे. आणि इथं आपल्या मोनिकाताईचा नंबर हा 3 नंबर आहे. आणि 3 नंबरच्या पुढचं हे बटन दाबलं, बस, एवढं नाही दाबायला लागत त्याला. 3 नंबरच्या पुढचं बटन दाबलं आणि असं तुम्ही दाबून सोडून दिलं, एवढा आवाज झाला तरी तुमचं मतदान घड्याळाला गेलं. आणि नगरसेवक पदाचा जो उमेदवार आहे ना, तिथं सुद्धा आपले धनेश भाऊचा नंबर 2 नंबर आहे. तर धनेश भाऊच्या इथं घड्याळ आहे. त्या घड्याळाच्या पुढे हे बटन दाबलं, परत एकदा आवाज आला, तुमचं मतदान झालं. तुम्ही फक्त आमच्यासाठी
2 बटणं घड्याळावर दाबा. मी तुम्हाला सांगतो की या निगोटवाडीचा आणि या आपल्या बेकेमळा पडाक गोष्टी, आता मला काही एवढी नाव सगळे पाठ नाही, वनस्पती नगर, या सगळ्या वस्तीचा पाण्याचा प्रश्न हा कायमचा सुटेल. आपण काय ताम्रपट घेऊन आलेलं नसतो. आपल्याला काही, मला माझ्यासारख्याला काही 500 वर्षाचं आयुष्य नाही मिळणार. पण आज हे काम केल्याच्या नंतर उद्या एखादा माणूस आहे का नाही आहे, पण बंधारा हा आजन्म या ठिकाणी राहणार, पाणी इथं राहणार, त्याच्यातून तुमची शेती त्या ठिकाणी इरिगेटेड होणार आणि त्याच्यामध्ये तुमचे कुटुंब सुद्धा सुधारणार. त्यामुळं भावकी गावकी अमक तमक हे काही डोक्यात कोणी आणू नका अजिबात. दुसरे उमेदवार येतील, काही आमिष दाखवतील. अरे आम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी तुमचं जीवन बदलायला निघालेलं आहे आणि उद्या इथे येऊन कोणीतरी काहीतरी आमिष दाखवून मत द्या म्हणून सांगितलं आणि आपण त्याला जर फसलो तर आपण आपल्या आयुष्याची गाडी चुकलो असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून आपल्याला या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ, आपले 17 पैकी 12 उमेदवार उभे आहेत, नगरसेवक आपला उभा आहे आणि 5 जागा आपण भारतीय जनता पक्षाला दिलेल्या आहेत.